Hello dear students, welcome to Vision 247 YouTube चॅनल प्लस ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे थर्मल केमिस्ट्री वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चन. हा थर्मल केमिस्ट्रीचा पोर्शन, या पोर्शन मधून 20% थर्मल केमिस्ट्री नक्कीच तुमच्या असिस्टंट केमिस्टच्या पोस्ट मध्ये किंवा पेपर मध्ये येणार आहे. तर हा जो पोर्शन आहे थर्मल केमिस्ट्रीचा, हा इम्पॉर्टंट तर आहेच, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेच. पण आता सर, याच्यामध्ये खूप मोठा पोर्शन आहे, खूप व्हास्ट पोर्शन आहे, तर कसा कव्हर अप करायचा, तर त्याच्यावरती मी सोल्युशन घेऊन आलो आहे. ते म्हणजेच की तुम्ही याच्यावरती जेवढे जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार, या थर्मल केमिस्ट्री पोर्शन वरती जेवढे जास्त क्वेश्चन्स विचारले जातील, जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करणार, तेवढंच तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील, एक्झामसाठी सोपं जाईल. चला तर मग, विदाउट वेस्टिंग अवर टाइम, वी विल मूव्ह टुवर्ड्स अवर टुडेज सेशन. चला तर मग पहिला प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, बघू शकता तुम्ही, 3 अननोन सोल्युशन्स आर गिवन. म्हणजे 3 अननोन सोल्युशन्स तुम्हाला दिलेले आहे, ज्याची पीएच व्हॅल्यू किती आहे? 6, 8, 9.5 रिस्पेक्टिव्हली. विच सोल्युशन विल कंटेन मॅक्सिमम OH आयन? कोणत्या सोल्युशन मध्ये मॅक्सिमम OH आयन्स प्रेझेंट आहेत, हेच विचारलं आहे. तर सोल्युशन ए आहे, सोल्युशन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आणि डाटा आर इनसफिशियंट. म्हणजे फोर्थ ऑप्शन जे काय आहे, इररिलेव्हंट ऑप्शन आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा काय विचारलेलं आहे. 3 सोल्युशन दिलेले आहेत, त्याची पीएच व्हॅल्यू किती आहे? 6, 8 आणि काय आहे? 9.5. 6 पीएच म्हणजेच काय? ऍसिडिक पीएच आहे समवॉट. 8 पीएच म्हणजेच काय? हे काय आहे? बेसिक पीएच आहे. त्यानंतर 9.5 म्हणजेच काय, की ही कुठली पीएच आहे? अल्कलाइन पीएच, म्हणजेच की बेसिक पीएच आहे. बरोबर. आता विचारलेलं काय आहे, कोणत्या सोल्युशन मध्ये OH आयन्स जास्त असतात? आता जर समजा तुम्ही वॉटर सोल्युशन बघितलं, H2O, तर H2O ब्रेकडाऊन होतो H प्लस आणि OH मायनस मध्ये. आणि असे मॉलिक्युल्स किंवा असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH प्लस आयन्स जास्त असतात, त्याला आपण ऍसिडिक सोल्युशन किंवा ऍसिडिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH मायनस आयन्स जास्त असतात, त्याला आपण काय म्हणतो? बेसिक कंपाऊंड. बेसिक. आता विचारलेलं काय आहे, OH मायनस आयन्स कशामध्ये सर्वात जास्त असतील? तर आन्सर आपल्याला इथंच मिळालेला आहे, बेसिक. जो सगळ्यात जास्त बेसिक कंपाऊंड असेल, त्याच्यामध्ये काय असतील? OH मायनस आयन्स जास्त असतील. हा क्वेश्चन कुठला विचारलेला आहे? तर इफेक्ट ऑफ चेंज ऑफ पीएच इन वॉटर. म्हणजे वॉटर मधलं जर पीएच चेंज झालं, तर त्याचा इफेक्ट काय होईल? हा एक टॉपिक आहे तुमच्या थर्मल केमिस्ट्रीचा, त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? द फॉलोइंग सॉल्ट इज नॉट हायग्रोस्कोपिक इन नेचर. आता हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सगळ्यात आधी, तेव्हाच तुम्ही क्वेश्चनचं उत्तर देऊ शकता. हायग्रोस्कोपिक म्हणजेच काय, की कन्सिडर करून चला, एक कंपाऊंड आहे तुमच्याकडे, असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्याचे, आणि एअर चालू आहे, हवा चालू आहे. हवेने जर तो कंपाऊंड मॉइस्ट होत असेल किंवा मॉइश्चर कॅप्चर करत असेल, मॉइश्चर इझिली मॉइस्ट होत असेल तो, तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणायचं? अशा कंपाऊंडला आपण म्हणायचं हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? द फॉलोइंग सॉल्ट इज नॉट हायग्रोस्कोपिक इन नेचर. याच्यामधलं कुठलं सॉल्ट हायग्रोस्कोपिक नसते? आन्सर करा पटकन. तर याचा आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? याचा आन्सर आहे, बघा तुम्ही बघू शकता, कुठला सॉल्ट काय म्हटलेला आहे? कुठला सॉल्ट हायग्रोस्कोपिक नाहीये. ठीक आहे, हेच विचारलेलं आहे ना. तर याच्यामध्ये बघा, याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, किंवा मग याचं हा कुठला सॉल्ट हायग्रोस्कोपिक नाही आहे ते, तो म्हणजेच की NaCl. NaCl हा काय आहे? सॉल्ट आहे. ठीक आहे, सॉल्ट आहे. हे सर्वच सॉल्ट आहेत, पण NaCl असा आहे
की जो हायग्रोस्कोपिक नाही, इझिली मॉइस्ट नाही होत. इझिली मॉइस्ट म्हणजेच की इझिली तो ओला नाही होत असंही म्हणू शकतो. पण जर समजा तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड जर बघितलं किंवा पोटॅशियम क्लोराईड जर बघितलं, तुम्ही हवेमध्ये जरी ठेवलं ना, तुम्ही असं बाहेर जरी खुल्लं केलं, ते एवढं मॉइस्ट होते की त्याच्यामध्ये पूर्ण पाणी पाणी होऊन जाते त्याचं. तर त्याला आपण काय म्हणतो, हायग्रोस्कोपिक. तर हे जे 3 सॉल्ट आहेत हे सगळे काय आहेत, हायग्रोस्कोपिक आहेत. आणि ते पहिलंवालं जे सॉल्ट आहे, पहिलंवालं जे सॉल्ट आहे NaCl, ते कसं आहे, नॉट अ हायग्रोस्कोपिक इन नेचर. ते कसं आहे, हायग्रोस्कोपिक नाही आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर ए इज वॉट करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे वळूया. हा, वेन मोर अँड मोर वॉटर इज डायल्युटेड, जेव्हा सगळ्यात जास्त वॉटर टाकले जाते, डायल्यूट केलं जाते विथ ऍसिड्स, इट्स H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन विल बी. म्हणजेच ऍसिड मध्ये कन्सिडर करा, तुमच्याकडे H2SO4 आहे कॉन्सन्ट्रेटेड. याच्यामध्ये याला काय आपण केलं, डायल्यूट केलं, डायल्यूट केलं. आता ऍसिडिटी म्हणजेच काय, H+ ज्याच्यामध्ये आहे तो सगळ्यात जास्त ऍसिडिक. आता H+ आयन्स जर मी याला डायल्यूट करत आहे, जर याच्यामध्ये मी वॉटर टाकत आहे, डायल्यूट करत आहे, तर याचे H+ आयन्स काय होतील, कमी कमी होतील. म्हणजेच काय, ऍसिडिटी काय होईल, डिक्रीज होणार. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि डायल्युटेड ऍसिड मध्ये फरक असते ना. तर म्हणजेच काय, की जर समजा तुम्ही जर समजा डायल्युशन वाढत वाढत गेले, तर कॉन्सन्ट्रेशन काय होते, डिक्रीज होते. कॉन्सन्ट्रेशन काय होतं, तर डिक्रीज होत जातं. आणि त्यामुळेच काय, याचा आन्सर काय असू शकते, तर काय काय विचारलेलं आहे, द मोर अँड मोर वॉटर इज डायल्युटेड विथ ऍसिड्स, इट्स H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन विल इन्क्रीज, नाही, डिक्रीज, रिमेन सेम, नाही. त्याच्यानंतर डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ ऍसिड्स, हे पण याचं करेक्ट आन्सर नाही आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे, तर ऑप्शन नंबर 2. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. ओके, क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. तुमच्याकडे मी 1 मिनिटाचा वेळ देतो. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, वॉटर इज मेनली युज्ड इन बॉयलर्स फॉर दी जनरेशन ऑफ. आता हे बॉयलर काय असतात, बॉयलर्स खूपदा ऐकलेलं आहे. बॉयलर्स काय असतात, बॉयलर्स काय असतात, तर तुम्ही असं कन्सिडर करा, बॉयलर म्हणजेच हे जे आहे, इट इज युज्ड इन पॉवर जनरेशन. पॉवर जनरेशनसाठी यूज केला जातो बॉयलरचा. ठीक आहे, पॉवर जनरेशन किंवा थर्मल पॉवर स्टेशन, हे जे थर्मल पॉवर स्टेशन वगैरे आहेत त्याच्यामध्ये बॉयलरचा युटिलायझेशन केलं जातं. आता बॉयलर काय असते, बॉयलर काय असते, तर तुम्ही साधारणतः बघू शकता, मी एक डायग्राम आणलेली आहे तुमच्या समोर. स्टीम बॉयलर म्हणतात त्याला. स्टीम बॉयलर काय असते, तर नेमकं, जस्ट वेट अ मिनिट. बॉयलर म्हणजेच की त्याच्यामध्ये काय असते, वॉटर असते, वॉटर कन्वर्ट होते स्टीम मध्ये. ठीक आहे, अ स्टीम बॉयलर or steam generator is a device used to create steam by applying heat energy to water. म्हणजेच काय, वॉटरला गरम केल्यानंतर जी स्टीम निघते, स्टीम जनरेट होते, त्याला काय म्हणतो आपण, बॉयलर म्हणतो. त्याला काय असते, एक बॉयलर फीड पंप असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजेच की हे एवढंच तुम्ही स्केच लक्षात ठेवा की बॉयलर काय असते. बॉयलर म्हणजेच काय, एक स्टीम जनरेशन, आणि जे की पॉवर स्टेशन मध्ये युटिलाइज केलं जाते किंवा मग थर्मल पॉवर स्टेशन मध्ये युटिलाइज केलं जाते. तर काय विचारलेलं आहे, वॉटर इज मेनली युज्ड इन बॉयलर्स फॉर जनरेशन ऑफ, कशासाठी, पॉवर जनरेशनसाठी युटिलाइज केलं जाते का, किंवा मग इलेक्ट्रिसिटी युटिलाइज केलं जाते का, स्टीमसाठी युटिलाइज केलं जाते का, की करंट जनरेशनसाठी युटिलाइज केलं जाते. फॉर बॉयलर वॉटर कशासाठी युटिलाइज केलं जाते, जनरेशन ऑफ वॉट, स्टीम. स्टीम जनरेशनसाठी पॉवर, स्टीम जनरेशनसाठी वॉटरचा यूज केला जाते बॉयलर्स मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग शुड नॉट बी अ कंपोजिशन ऑफ बॉयलर फीड वॉटर. बॉयलर फीड वॉटरचं कुठलं कंपोजिशन नाही आहे, कुठलं कंपोजिशन बॉयलर फीड वॉटरचं नाही आहे. तर याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये नाही विचारलेलं आहे, नॉट बी. नॉट बीचा अर्थ काय होते, नाही आहे. ठीक आहे, तर हार्डनेस, जे बॉयलर फीड वॉटर असते, बॉयलर फीड वॉटर,
हे कसं असायला पाहिजे, तर याची हार्डनेस जी असते, हार्डनेस 0.2 ppm असायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉस्टिक अल्कॅलिटी किती असायला पाहिजे, अल्कॅलिनिटी अल्कॅलिनिटी किती असायला पाहिजे, तर 0.15 टू 0.45 ppm. ओके. त्याच्यानंतर हा सोडा अल्कॅलिनिटी किती असायला पाहिजे, सोडा अल्कॅनिटी किती असायला पाहिजे, 0.45 टू 1 ppm. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे हे बघा. हे एवढं बॉयलर फीड वॉटरसाठी इसेन्शियल आहे. आता हे बघा, हार्डनेस किती आहे, 0.2 ppm करेक्ट आहे. कॉस्टिक अल्कॅनिटी किती आहे, 0.15 टू 4.5 करेक्ट आहे, 0.45 हे पण करेक्ट आहे. पण इनकरेक्ट काय आहे, कॉस्टिक अल्कॅनिटी किती पाहिजे, 0.15 टू 4.5 ppm, पण इथे काय आहे 1.5 टू 2 ppm, जे की इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. चला तर मग पुढे बघूया. तुमचा 1 मिनिट घेईल मी. कोर्स आता काही स्टुडंट जे आहेत त्यांनी लाईव्ह कोर्स अटेंड केलेला आहे. लाईव्ह कोर्स झालेला आहे आपला 399 म्हणजेच की 399 रुपीजचा होता हा, 3999. याच्यामध्ये कम्प्लीट सब्जेक्ट्सचा सिलेबस कव्हर अप केलेला आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सर आम्ही लाईव्ह आता तर कोर्स संपत आला असेल, तर आम्ही काय करायचं, तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता. आणि रेकॉर्डेड बॅच तुमची 1599 ला राहील. याच्यावरती थोडी इन्क्वायरी आणखी करून घ्याल, आपल्या ऍप्लिकेशन वरती आहेच. पण रेकॉर्डेड बॅच लॉन्च झालेली आहे. तुम्ही जर 30 तारीख होऊन गेली आपली, जर तुम्ही परचेस केला कोर्स, तर डेफिनेटली तुम्हाला बेनिफिशियल राहील. रेकॉर्डेड बॅच आहे, सगळे सेशन्स रेकॉर्ड झालेले आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग पुढे वळूया. बघा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझल्ट ऑफ द ऍक्सिस ऑफ इम्प्युरिटी इन बॉयलर फीड. नॉट अ रिझल्ट ऑफ ऍक्सिस ऑफ इम्प्युरिटी इन बॉयलर फीड म्हणजेच काय, की बॉयलर फीडचा रिझल्ट ऍक्सिस इम्प्युरिटी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझल्ट म्हणजेच काय, जेव्हा ऍक्सिस इम्प्युरिटी होते बॉयलर फीड मध्ये, तेव्हा कुठलीही गोष्ट याच्यामधली नाही होत, ते विचारलेलं आहे. ठीक आहे. स्केल अँड स्लज फॉर्मेशन, डिकम्पोजिशन, कोरोजन, प्रेमिंग अँड फोमिंग, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट. हा बरोबर आहे. तर याच्यामध्ये इम्प्युरिटी जर झाली बॉयलर फीड मध्ये, ऍक्सिस इम्प्युरिटी, तर त्याचा रिझल्ट काय होते, त्याचा आउटकम काय येते, की त्याच्यामध्ये फॉर्मेशन होते स्केल आणि स्लज फॉर्मेशन होते. त्यानंतर कोरोजन होऊ शकते त्याच्यामध्ये इम्प्युरिटी जर झाली तर. प्रायमिंग होऊ शकते, त्याच्यानंतर फोमिंग, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट पण होते. म्हणजे त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, ह्या सर्व गोष्टी होतात. कधी होतात, जेव्हा इम्प्युरिटी एखाद्या बॉयलर फीड मध्ये ऍक्सिस इम्प्युरिटी होते. तर याच्यामध्ये डिकम्पोजिशन नाही होत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझल्ट विचारलेला आहे ऑफ द ऍक्सिस इम्प्युरिटी ऑफ बॉयलर फीडचा ऍक्सिस इम्प्युरिटीचा रिझल्ट नाही, म्हणजेच की त्याचं काय म्हणतात त्याला, ते रिझल्ट नाही, तर त्याचा म्हणजेच काय, की आउटकम नाही आहे. जसं की जर समजा एखादी इम्प्युरिटी आली एखाद्या गोष्टीमध्ये किंवा बॉयलरमध्ये एखादी इम्प्युरिटी आली, तर त्याचं आउटकम किंवा नुकसान काय होईल, काय काय होऊ शकते त्याच्यामध्ये, तर स्केल फॉर्मेशन, स्लज फॉर्मेशन, कोरोजन, प्रायमिंग, फोमिंग आणि कॉस्टिक एम्बेटलमेंट हे होऊ शकते, पण डिकम्पोजिशन नाही होऊ शकत. तर याचं करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. इफ द प्रेसिपिटेट फॉर्म इज सॉफ्ट, जो प्रेसिपिटेट फॉर्म होईल तो कसा असेल, सॉफ्ट, लूज आणि स्लिमी असेल. जो प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे तो सॉफ्ट, लूज आणि स्लिमी असेल, तर त्याला काय म्हणतो, दीज आर. इफ
दॅट प्रेसिपिटेट इज हार्ड ॲडहेरिंग ऑर ऑन दी इनर वॉल, म्हणजेच की आतमधल्या वॉलमध्ये ती जर हार्ड असन, ॲडहेरिंग असन, तर त्याला काय म्हणायचं? तर बघा, सॉफ्ट जर असन, सॉफ्ट, लूज आणि स्लिमी जर प्रेसिपिटेट असन तुमचा, तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज म्हणतो, स्लजेस. आणि जर तेच प्रेसिपिटेट तुमचं हार्ड असन, ॲडहेरिंग असन इनर वॉलवरती, तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल म्हणतो, स्लज अँड स्केल. याचं करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन नंबर ए. करेक्ट ऑप्शन इज व्हॉट? ऑप्शन नंबर ए. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट अबाउट दी स्लजेस? स्लजेस बद्दल कुठलं ऑप्शन इनकरेक्ट आहे? बघा, थोडा विचार करा. आताच झालेला आहे. स्लज म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट अबाउट दी स्लजेस. ठीक आहे. आता स्लजेस आपल्याला माहिती आहे, स्लजेस कसे असतात? सॉफ्ट, स्लूज, स्लिमी असतात. त्याच्यानंतर नॉन ॲडहरंट असतात. नॉन ॲडहरंट डिपॉझिट, दे आर नॉन ॲडहरंट अँड कॅन बी इझिली रिमूव्ड. हे इझिली रिमूव्ह होऊ शकतात. नॉन ॲडहरंट असतात. इझिली रिमूव्ह कशाने होऊ शकतात? इझिली रिमूव्ड बाय ब्लो डाऊन ऑपरेशन. ब्लो डाऊन ऑपरेशन म्हणजे तिन्ही ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. इनकरेक्ट ऑप्शन कुठला आहे? द फॉर्मेशन फॉर्म जनरली ॲट हिटेड पोर्शन ऑफ दी बॉयलर. हे काय आहे? इनकरेक्ट आहे. जो स्लज राहतो, स्लजेस फॉर्म जनरली ॲट कुलेस्ट किंवा मग कोल्डर पोर्शन ऑफ पोर्शन्स ऑफ दी बॉयलरच्या कोल्डर पोर्शन्सवरती स्लजेस फॉर्म होऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ओके, तर याच्यामध्ये विचारलेलं काय आहे? द फेनॉमिनॉन ड्युरिंग विच द बॉयलर मटेरियल बिकम्स ब्रिटाईल. जे बॉयलर मटेरियल राहते ते कसं होते? ब्रिटाईल होते. ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ कॉस्टिक सबस्टन्सेस इज नोन ॲज. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये बॉयलर मटेरियल जे हार्ड होते ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ कॉस्टिक सबस्टन्सच्या अक्युम्युलेशनमुळे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? फोमिंग म्हणू शकतो, प्रायमिंग म्हणू शकतो, कोरोजन म्हणू शकतो, की कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट म्हणू शकतो. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट आपण त्याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. फोमिंग इज कॉज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ. फोमिंग कशामुळे होते? फोमिंग इज कॉज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ. कशामुळे होते? ऍसिड्समुळे, अल्कोहोल्समुळे, ऑइल अँड अल्कलीजमुळे, की कीटोनमुळे? तर ऑइल्स अँड अल्कलीजमुळे काय होते? फोमिंग होते. ऑइल्स अँड अल्कलीमुळे काय होते? फोमिंग. फोमिंग इज कॉज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ऑइल्स अँड अल्कलीज. तर आजच्या लेक्चरसाठी आय होप आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल राहील. आणखी तुम्हाला एकदा रिमाइंड करून देतो की एक रेकॉर्डेड बॅच लॉन्च झालेली आहे. रेकॉर्डेड बॅचेस लॉन्च झालेले आहेत. तुम्ही रेकॉर्डेड बॅचेस घेऊ शकता, परचेस करू शकता. हाफ प्राईजमध्ये आहेत. लाईव्ह बॅचेस नाही आहेत, रेकॉर्डेड आहेत. आणि आणखी तुम्हाला जर याच्याबद्दल आणखी जर व्हिडिओज तुम्हाला जर असं वाटत असेल की सर आम्हाला थर्मल केमिस्ट्रीबद्दल आणखी MCQs पाहिजे, आणखी प्रॅक्टिस सेशन्स पाहिजे, तर नक्कीच कमेंट सेशनमध्ये कमेंट करा. यानंतर नक्कीच पुढले जे सेशन्स आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण थर्मल केमिस्ट्रीवरतीच MCQ आणि बाकीच्या टॉपिक्सवरती पण MCQs घेऊ. तर थँक यू. ओके, बाय, टेक केअर, वर्क हार्ड.